देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता, तेथ रिगणे नाही समजता. संसार दुःखा, जैसा अमृताचा निर्झरू, प्रसवे ज्याचा जठरू, तया शुधे तृषेचा आडदरू. काहीची नाही पैसे हृदय प्रसन्न होये, हरी दुःख कैचे के आहे, तेथ अपैसी बुद्धी राहे. परमात्मरूपी जैसा निर्वातीचा दिपू, सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू. ये युक्तीची कडसणी, नाही ज्याच्या अंतःकरणी, तो अकाळीला जाणे गुणी. विषयादिकी तया स्थिरबुद्धी पार्था, कही नाही सर्वथा, आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. निश्चळत्वाची भावना, जरी नवेची देखे मना, तरी शांती केवी अर्जुना आपू होय. जेथ शांतीचा जिव्हाळा नाही, हेत सुख विसरून न रिगे कही. जैसा पापियाच्या ठाई, मोक्षु नवसे देखे अग्नी माझी घापती. तिये बीजे जरी विरडती, तरी अशांता सुख प्राप्ती घडो शके. म्हणून आयुक्तपण मनाचे, तेची सर्वस्व दुःखाचे. या कारणे इंद्रियांचे दमन निके. असे पहा की ज्याचे मन पूर्ण शांत आहे, त्याच्या मनात ह्या सर्व संसार दुःखांचा प्रवेश होत नाही. ज्याचे उदरात अमृताचा झरा उत्पन्न झाला आहे, त्याला जशी तहान भुकेची पीडा कधीच होत नाही, त्याप्रमाणे ज्याचे हृदय प्रसन्न आहे, त्याला दुःख कसले, आणि ते होणार तरी कोठून. त्याची बुद्धी आपोआप परमात्म स्वरूपी जडून राहते. ज्याप्रमाणे निवाऱ्यातील दिव्याची ज्योत कधीही हलत नाही, त्याप्रमाणे जो स्थिर बुद्धी आहे, तो आत्मस्वरूप समाधीमध्ये एकाग्र असतो. हा योगबुद्धीचा विचार ज्याच्या अंतःकरणात नाही, त्याला शब्दाधिक विषय आपल्या पाशात गोवून घेतात. पार्था, त्याच्या बुद्धीला कधीही स्थिरता नसते व तिच्या प्राप्तीविषयी त्याच्या अंतःकरणात इच्छाही उत्पन्न होत नाही. अर्जुना, स्थिरपणाची भावना त्याच्या अंतःकरणात मुळीच उत्पन्न होत नसेल, तर त्याला शांती कशी प्राप्त होणार? पाप्याकडे मोक्ष जसा ढुंकूनही पाहत नाही, त्याप्रमाणे जेथे शांतीचा लेशही नाही, तेथे सुख चुकून देखील जात नाही. हे पहा, जर विस्तवात घातलेली धान्यांची बीजे उगवली, तरच शांतीहीन मनुष्याला सुखप्राप्ती घडू शकेल. म्हणून मनाचे नियमन न करणे हेच दुःखाचे कारण आहे. याकरिता इंद्रिय निग्रह अवश्य करावा. इंद्रिये जे जे म्हणती, ते तेची जे पुरुष करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. जैसा नाव थडिये ठाकिता, जरी वरपडी होय दुर्वाता, तरी चुकलाही मागोता अपावो पावे. तैसी प्राप्य ही पुरुषे, इंद्रिये लाळिली जरी कौतुके, तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिके. म्हणून आपुली आपण पेया, जरी इंद्रिये येती आया, तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. देखे कुम्र या करी, उवाईला अवेव पसरी, ना तरी इच्छावशे आवरी. आपण पेची तैसी इंद्रिये अपैती होती, ज्याचे म्हणितले करीती, त्याची प्रज्ञा जाण स्थिती. पावली असे आता अणिक एक गहन, पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परिसपा. जे पुरुष इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे वागतात, ते ह्या विषयरूप समुद्रातून आपण तरलो आहोत असे समजत असले तरी खरोखर तरत नाहीत. ज्याप्रमाणे एखादी नाव किनाऱ्यावर टेकते न टेकते, तोच जर वादळ उत्पन्न झाले तर चुकवून आलेल्या आपत्तीमध्ये परत सापडते, त्याप्रमाणे सिद्ध म्हणजे कृतार्थ होण्याच्या बेतात आलेल्या पुरुषाने जरी कौतुकाने इंद्रियांचे लालन केले, तरी तो संसार दुःखांनी व्यापला जातो असे समज. म्हणून धनंजया, आपली इंद्रिये स्वाधीन झाली म्हणजे मग ह्यापेक्षा अधिक सार्थक ते काय आहे? पहा की, ज्याप्रमाणे कासव आपले पसरलेले अवयव स्वेच्छेने स्वतःच आवरते, त्याप्रमाणे ज्यांची इंद्रिये स्वाधीन असून तो म्हणेल त्याप्रमाणे वागतात, त्यांचीच बुद्धी स्थिर झाली आहे असे समज. अर्जुना, आता ज्ञानास ओळखण्याची आणखी एक सूक्ष्म खूण तुला सांगतो, ती ऐक. देखे भूतजात निदेले, तेथीची जया पाहले, आणि जीव जेथ चैले, तेथ निद्रितुजो. तोची तो निरुपाधी, अर्जुना तो स्थिर बुद्धी, तोची जाणे निरवधी. मुनीश्वर पार्था अनिकही परी, तो जाणो येईल अवधारी. जैसी अक्षोभता सागरी अखंडित,
जरी सरिता भोग समस्त परिपूर्ण होनी मिळत तरी अधिक नो हे इशित मर्याद नसंडी ना तरी ग्रीष्मा काळी सरिता शोषोनी जाती समजता परी न्यून नव्हे पार्था समुद्र जैसा तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी त्यासी क्षोभ नाही बुद्धी आणि न पावता न बाधी अद्रुती तया ते सांगे सूर्याच्या घरी प्रकाशु काय वाती वेरी कान लाविजे तरी अंधारी कोंडेल तो देखे रिद्धी सिद्धी तया परी आली गेली सेन करी तो विगुंतला असे अंतरी महासुखी जो आपुलेनी नगर जो आपुलेनी नागरपणे इंद्र भुवनाते पाबळे म्हणे तो केवी रंजे पालिवणे विल्लांचेनी. सर्व प्राण्यात अज्ञात असलेल्या आत्मस्वरूपाविषयी ज्याला पूर्ण ज्ञान आहे आणि ज्या व्यावहारिक विषयांच्या प्राप्तीविषयी प्राणी मात्र जागे आहेत, त्या विषय सुखाचे ठिकाणी जो निजलेला आहे, तोच अर्जुना उपाधिरहित, स्थिरबुद्धी, गंभीर आणि मुनींमध्ये म्हणजे मनन करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहे असे समज. पार्था, आणखी एका प्रकाराने तो स्थितप्रज्ञ मनुष्य ओळखता येतो. तो प्रकार कोणता तो ऐक. सागर जसा निरंतर शांत असतो तसा स्थितप्रज्ञ असतो. जरी पावसाळ्यात नद्यांचे प्रवाह तुडुंब घरून सागरास मिळतात तरी तो किंचितही वाढत नाही व आपली मर्यादा ओलांडत नाही. किंवा अर्जुना, उन्हाळ्यात सर्व नद्यांचे पाणी जरी आटले तरी तो सागर ज्याप्रमाणे यत्किंचित सुद्धा कमी होत नाही, त्याप्रमाणे वृद्धिसिद्धी प्राप्त झाल्याने तो पुरुष आनंदी होत नाही आणि प्राप्त न झाल्या तरी दुःखी होत नाही. पहा की सूर्याचे घरी दिव्याच्या ज्योतीचा प्रकाश केला तरच उजेड पडतो किंवा तो न लावला तर तो अंधारात कोंडला जातो काय? त्याप्रमाणे त्या पुरुषाच्या घरी रिद्धिसिद्धी आल्या काय वा गेल्या काय त्यांची आठवण सुद्धा त्याला होत नाही, कारण त्याचे अंतःकरण परमसुखात म्हणजे परमात्म सुखाचे ठिकाणी एकाग्र असते. जो आपल्या घराच्या सौंदर्यापुढे इंद्रभुवनाला सुद्धा तुच्छ मानतो त्याला भिल्लाच्या पालापासून कसे समाधान होणार? जो अमृतासी ठेवी तो जैसा कांजी न सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी. पार्था नवल हे पाही जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही तेथ रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती. ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तोची स्थिर प्रज्ञू भला ओळखतो. तो अहंकार ते दंडुनी सकळ कामो सांडुनी विचरे विश्व होनी विश्वा माझी. इति श्री भागवत गीतात्सु उपनिषदत्सु ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. हे ब्रह्मस्थिती नित्सीम जे अनुभविता निष्काम ते पावले परब्रह्म अनायासे. जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता आड ठाको न सके चित्ता प्रज्ञा जया. तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुना प्रती. संजयो म्हणे ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले हेत अर्जुन मनी म्हणितले. आता अमुचियाची काजा कीर आले उपपती इया. जे कर्मजात आगवे एथ निराकारिले देवे तरी पारुषले म्या झुंजावे. म्हणून या ऐसा श्री अच्युताचिया बोला चित्ते धनुर्धर उवाईला. आता प्रश्न करील भला आशंकोनी तो प्रसंगू असे नागरू जो सकळ धर्मासी आगरू. ही विवेकामृत सागरू प्रांतहीनू जो आपण सर्वज्ञनातू निरोपिता होईल श्री अनंतू. ज्ञानदेवो सांगेल मातू निवृत्तीलासू. ए अमृताला देखील नावे ठेवितो तो जसा कांजी पीत नाही तसा आत्मानंदाचा अनुभव घेणारा पुरुष क्षुल्लक वृद्धिसिद्धींचा उपभोग घेत नाही. अर्जुना, काय चमत्कार आहे पहा. ज्या पुरुषाला स्वर्गसुखाचीही पर्वा नाही त्याला सामान्य वृद्धिसिद्धींची कथा काय? याप्रमाणे जो आत्मबोधाने संतुष्ट झाला आणि परमानंदात एकाग्र झाला तोच खरा स्थिरबुद्धी असे तू समज. तो मीपणा दवडून सर्व विषय सोडून जगदाकार होऊन जगात संचार करतो. जे निष्काम पुरुष निस्सीम ब्रह्मस्थितीचा अनुभव घेतात ते अनायासेच परब्रह्मास प्राप्त होतात.
जे ज्ञानस्वरूपी मिळाले असता त्या स्थितप्रज्ञाच्या चित्ताला मृत्यूची व्याकुळता प्रतिबंध करू शकत नाही. संजय धृतराष्ट्रास म्हणतो, राजा, तीच ही स्थिती श्रीकृष्णांनी स्वतः अर्जुनास सांगितली. असे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकल्यावर अर्जुन मनात म्हणाला की ही युक्ती आता आमच्या बरी पथ्यावर पडली, कारण येथे श्रीकृष्णाने सर्व कर्माचा निषेध केला आहे, तरी पण मी युद्ध करावे म्हणून ते सांगतात. ह्याप्रमाणे श्रीकृष्णाचे भाषण ऐकून अर्जुन आपल्या मनात फार आनंदी झाला. आता तो शंका घेऊन पुढे गहन प्रश्न करील. तो प्रसंग फार सुरस असून सर्व धर्मांचे उत्पत्तीस्थान अथवा अमर्याद विचारामृताचा सागरच आहे. त्या संवादाचे निरूपण जगदीश्वर स्वतः करतील व ती गोष्ट निवृत्तीदास जे ज्ञानदेव ते सांगतील. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां द्वितीयोऽध्यायः. श्लोक 72 ओव्या 375. रसिक हो, आज आपण ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायाचा अतिशय प्रगल्भ प्रवास पूर्ण केला आहे. हा अध्याय म्हणजे संपूर्ण गीतेचा अर्क आणि माऊलींच्या रसाळ वाणीचा अद्भुत आविष्कार आहे. या अध्यायाचे मुख्य सार आपण या काही सूत्रांत पाहू शकतो. विषादातून विवेकाकडे. अर्जुनाचा गोंधळ आणि मोह दूर करण्यासाठी श्रीकृष्णाने त्याला आत्म्याचे अमरत्व समजावून सांगितले. आत्मा मरत नाही आणि मारला जात नाही हे त्रिकालाबाधित सत्य आपण इथे अनुभवले. स्थितप्रज्ञतेची लक्षणे. जो सुखात हुरळून जात नाही आणि दुःखात डगमगत नाही तोच खरा स्थितप्रज्ञ. माऊलींनी अतिशय सोप्या भाषेत ही अवस्था आपल्याला उलगडून सांगितली. सांख्य आणि बुद्धियोग. बुद्धी स्थिर ठेवून फळाची अपेक्षा न करता आपले कर्तव्य स्वधर्म कसे पार पाडावे याचे मार्गदर्शन या अध्यायात मिळाले. थोडक्यात सांगायचे तर दुसऱ्या अध्यायाने आपल्याला स्वत्वाची ओळख करून दिली आणि जगण्याचे एक नवीन तत्वज्ञान दिले. माऊलींच्या ओव्यांमधून पाझरणारे हे ज्ञान केवळ ऐकण्यासाठी नसून ते जगण्यासाठी आहे. पण थांबा, हा तर केवळ पाया होता. दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्णाने ज्ञानाची आणि कर्माची दोन्हीची महती सांगितली, ज्यामुळे अर्जुन पुन्हा एका मोठ्या पेचात पडणार आहे. जर ज्ञान श्रेष्ठ आहे तर मग मला या घोर युद्धात का ढकलत आहात? अर्जुनाचा हा टोकदार प्रश्न आणि त्यावर श्रीकृष्णाने दिलेले कर्मयोगाचे अजोड उत्तर म्हणजे अध्याय 3. आपण संसारात राहूनही कर्माच्या बंधनातून कसे मुक्त होऊ शकतो? कर्तव्य आणि आसक्ती यातली ती पुसट रेषा नक्की कुठे आहे? हे गुपित उलगडण्यासाठी आपण लवकरच भेटणार आहोत 3 अध्यायात, कर्मयोग. तोपर्यंत दुसऱ्या अध्यायातील हा स्थितप्रज्ञ विचार मनात घोळवत ठेवा. धन्यवाद आणि रामकृष्ण हरी. पांडुरंग हरी जय.